महत्त्वाची बातमी सतर्क भारत मार्शल टाइम्सवर. पुण्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या गुन्हे प्रतिबंधक मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. बंड गार्डन परिसरात पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत सराईत गुन्हेगार देव दिनेश परमार वय 23 राहणार ताडीवाला रोड याला देशी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझिनसह जेरबंद केले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरात वाढीव गस्त सुरू होती. त्याच दरम्यान वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांच्या पथकाने मालधक्का रोडजवळील रेल्वे कॉट परिसरात संशयित इस्माला पाहिले आणि विजेच्या वेगाने सापळा रचत त्याला ताब्यात घेतलं. अंगझडतीत त्याच्याकडून पिस्तूल आणि मॅगझिन जप्त करण्यात आलं. विशेष म्हणजे या आरोपीवर आधीपासून तब्बल 5 गुन्हे दाखल असून एमपीडीए अंतर्गतही कारवाई झालेली आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 280/2025 अंतर्गत भारतीय हत्यार कायदा कलम 3(5) आणि महाराष्ट्र पोलीस ऍक्ट कलम 37 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपीला 26 ते 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या धाडसी कारवाईत उपनिरीक्षक धीरज गुप्ताचेच त्यांची टीम मोहन काळे, प्रदीप शितोळे सारस, साळवी प्रकाश आव्हाड ज्ञानेश्वर, गायकवाड ज्ञानेश्वर, बडे मनीष संकपाळमनोज, भोकरे शिवाजी सरक आणि राजू धुलगुडे यांनी दाखवली खरी पोलीस वृत्ती. पुणे पोलिसांच्या या पराक्रमी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे.